या हॉटेलमध्ये काहीतरी जिवंत आहे. हे फक्त एक हॉटेल नाही, हे कोणीतरीची वाट पाहतंय. सकाळी 8:30 वाजले होते. बाहेर सूर्य उगवला होता, पण द इक्लिप्स हॉटेलच्या आत अजूनही अंधार जिवंत होता. दरवाजाजवळचा बोर्ड हलक्या आवाजात हालत होता. तो फक्त नियम नव्हता, तो एक इशारा होता. कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता, पण ती शांतता अस्वस्थ करणारी होती. जणू कोणीतरी दिसत नसलेला तिथे उभा होता. अचानक लाईट लुकलुकला आणि त्या एका क्षणात वातावरण बदललं. हवा थंड झाली. त्याच्या शरीरातून एक थंड झुळूक गेली, जणू कोणीतरी त्याच्या अगदी जवळून गेला. जमिनीवर एक वायरलेस हेडफोन पडलेला होता. एकटा, निर्जीव, पण तरीही जिवंत असल्यासारखा. तो बंद असायला हवा होता, पण तो अजून चालू होता. त्या हेडफोनमधून एक हलका श्वास ऐकू येत होता, हळू, जिवंत आणि अगदी जवळचा. तो श्वास नैसर्गिक नव्हता, तो कोणाचा तरी होता, जो तिथे दिसत नव्हता. तो अचानक थांबला. त्याचे पाय पुढे जाण्यास तयार नव्हते. त्याला स्पष्ट जाणवलं, तो आता एकटा नव्हता. त्याने हळूहळू मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त वरचा सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्याकडे शांतपणे पाहत होता. तो कॅमेरा प्रत्येक हालचाल पकडत होता, प्रत्येक क्षण जतन करत होता. अचानक स्क्रीन ग्लिच झाली. चित्र तुटलं आणि वास्तव बदललं. लिफ्टच्या आत एक सावली दिसली, स्पष्ट पण अशक्य. कोणीच नसताना लिफ्टचं बटन स्वतः पेटलं. ती सावली हळूहळू हलली, जणू ती जिवंत होती. आणि एका क्षणात ती पूर्ण गायब झाली. मॅनेजरचा श्वास अडकला. त्याच्या अंगावर काटा आला. फुटेज पुन्हा चालू झालं, पण आता काहीतरी वेगळं होतं. ती सावली आता कॅमेऱ्याकडे पाहत होती, जणू तिला माहीत होतं ती पाहिली जात आहे. आता फक्त एक दरवाजा उरला होता, रूम नंबर 1010. तो दरवाजा स्वतः हलू लागला, हळूहळू आवाज करत, आणि मग तो स्वतःहून उघडला. आतून एक थंड हवा बाहेर आली, जणू त्या रूममध्ये अजूनही कोणीतरी आहे. रूम पूर्ण रिकामी होती, काहीच नव्हतं, पण तो हेडफोन अजूनही चालू होता. अचानक आरशात काहीतरी दिसलं, पण वास्तवात रूममध्ये कोणीच नव्हतं. त्याचे डोळे भीतीने मोठे झाले. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. कॉरिडॉरच्या शेवटी ती उभी होती, आणि अचानक लाईट पूर्ण बंद झाली. सगळं अंधारात बुडालं. आता तो आवाज आणखी स्पष्ट झाला. हेडफोन अजूनही चालू होता, आणि त्या अंधारातून एक आवाज कुजबुजला, मी अजून इथेच आहे. पुढील रहस्य उलगडण्यासाठी हेडफोन बुक चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. अजून थरारक पुढील स्टोरी लवकरच येत आहे. लेखक चेतन करजावकर.